नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस नेहमीसारखाच अगदी घरच्या कामामध्ये आणि स्वयंपाकाच्या घाई गडबडीतच गेला. तर मी दिवसभराची माझे रुटीन तुमच्यासोबत शेअर नाही करणार. आज माझे 5च्या नंतरचं जे काय असेल ते तेवढं शेअर करणार आहे. बघू आता काय काय शेअर करणं होते तर आणि माझं पण तुमच्यासारखंच डेली रुटीन असतं. दिवसभराची कामं, आपली हाऊसवाईफ म्हटलं की तेच काही दिवसभराचं चालू असतं. सकाळची दुपारची स्वयंपाकाची तयारी, कामं वगैरे काय एखाद दोन कामं जी उद्याच्यासाठी अगोदरच करावी लागतात ती पूर्वतयारी कोणत्या पण कामाची, हे सगळं माझं हेच चालू असतं. माझं पण दिवसभराच्या रुटीनमध्ये तुम्हाला मी हे शेअर करते. आणि थोडंसं कधी एखाद्या वेळेस बाहेरचं कधी नवीन काहीतरी शिकायला पण भेटतं माझ्या व्हिडिओतून. तुम्हाला वाटते की नाही? मला वाटतं एखाद्या वेळेस द्यावा म्हणून, पण मी तर प्रयत्न करते. पण बघू आता जसं जमन तसं, कारण माझी पण एक छोटी मुलगी, ती घेऊन मला कसं तरी ॲडजस्ट करावं लागतं. होईन तेवढं जमान तसं मी शूट वगैरे घेत असते. तर आज काय दिवसभराचं नाही घेता आलं, तर म्हटलं चला आता थोडंसं 5 वाजल्याच्या नंतर तर यांच्यासोबत शेअर करावं. तर आज मी छानपैकी अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि माझी काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी कशी झाली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्यासाठी चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता संध्याकाळचा टायमिंग झाला होता, 5 वाजले होते. आभाळाचं वातावरण वगैरे झालं होतं. आता बघा कसं आहे माहिती का, आपण दिवसभर कोणतं तरी काम करतो किंवा सकाळपासून जे काम असतं का ते चहाच्या नंतर जे सुरुवात करतो ना कामाला, म्हणजे चहा पण जर कामाला सुरुवात केली थोडासा थकवा दूर होतो आणि काम चालू होतं. मग आपलं म्हटलं चला आता काहीतरी 5 वाजले होते, काहीतरी कामाला लागूयात. आधी पहिले चहा बनवून घेतला, त्यानंतर दूध तापवून घेतलं. तुम्ही तर बघितलं असं माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये चहा आणि त्यानंतर दूध हे कामं एका पाठोपाठ कामं असतात. ती दोन्ही झाली, चहा होतो, चहा उकळतो, तोपर्यंत माझी काळ्या मसाल्याची सगळी तयारी करून घेतली होती मी. एकदम आपल्या गावाकडे जसं करतात ना तर तशाच पद्धतीने मी पण बनवत असते. माझं काय असं नवीन वगैरे नाही. आणि मी रेडीमेड मसाला वगैरे काही आणत नाही. फक्त कांदा लसूण आणत असते तो मसाला, नाहीतर मग हा दुसरा नाही आणत. ते काळा मसाला वगैरे ते घरच्या घरीच बनवत असते. आणि जे ताजंच बनवून त्याची भाजी बनवते. असं साठवून पण नाही ठेवत. एखाद्या वेळेस ठेवते, पण आता सध्या तर नाही होते साठवून ठेवणं बी. तर असं ताजंच मसाला आता सगळं मी ताटात काढले बघा. ताट भरून सगळा मसाला काढलेला तुम्हाला दिसतोय. त्याच्यामध्ये तिळं, थोडेसे कारळ, खोबऱ्याचा खिस किंवा मग खोबरा असेल त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे किंवा खिसून घ्यायचं. ते थोडासा लसूण, 2 मोठे चिरलेले कांदे उभे चिरून घेतले होते, थोडेसे धने, असं सगळं थोडं थोडं डाळवत आणि शेंगदाणे असे म्हणजे आपल्याला जसं लागतं आपल्या घरी जशा पद्धतीने खातात तशा पद्धतीने काढायचं. थोडं थोडं सगळा मसाला असं ताटात काढून घ्यायचा, म्हणजे भाजायला पण आपल्याला मग बरं पडतं एक एक करून. आणि एक एक करून भाजलं ना ते व्यवस्थित सगळं एकत्र भाजत नाही. काही मसाले असे असतात त्याला तेलामध्ये भाजावं लागतं. काही मसाले असतात की ते टाकलं की लगेचच जळतात. त्यामुळं मग वेगवेगळं भाजलं ना की मग व्यवस्थित भाजणं होतं. आणि याच्यात लाल मिरची पण टाकतं कोणी. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती ना, तर हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर नाही शक्य लाल वाळलेली मिरची टाकणं, कारण की आता पावसामुळं वाळलेली मिरची काही राहत नाही घरात. त्यामुळे मग असा हिवाळा किंवा उन्हाळ्यात ठेवत असते मी घरची. आपण जेव्हा भाजीपाला आणतो तेव्हा ती लाल मिरची आहे ना ती थोडं जेव्हा साठती ना आपली भाजीतली प्रत्येक वेळेस भाजीपाल्यातली, तर ती अशी मी वाळून ठेवत असते. पण आता सध्या नाही आहे, त्यामुळे लाल तिखटच टाकणार आहे मी. तर असं सगळं मी आता वाटण भाजून घेतलं. आणि कांदा थोडा जास्त वेळ म्हटलं तर चला गरम तयार थोडासा कडक होईल तोपर्यंत तर बाकीची तयार करायची. त्यात थोडासा भात बनवायचा होता. आणि भात आहे ना हे इंद्रायणी तांदळाचं बनवायचं होतं. आम्ही म्हणजे शक्यतो जास्त खात नाहीत, पण एखाद्या वेळेस खातो. तर जास्त काय पांढरा भात नाही खावा वाटत ह्या तांदळाचं, म्हणून म्हटलं चला थोडंसं वेगळं करते, म्हणजे खायला पण बरं वाटते ना. आता हे भात मला ना बघून खरं सांगू का, पहिली आठवण ती छोटी जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हाची. अंगणवाडीमध्ये असंच भात असायचा आपल्याला, एकदम राशनच्या तांदळाचा, आणि तो पण म्हणजे मुगाची डाळ टाकून गाळ असं एकदम चिकन असा शिजवलेला. तर ते पण मला आवडायचं. पण आता ते तशाच पद्धतीने मी पण बनवलं. आता भात टाकला कुकरला, तोपर्यंत म्हटलं चला आता वांगे पण चिरून घेते उजेड तोपर्यंत. परत जरा अंधार झाला किंवा अंधार पडला लाईट गेली तर दिसत नाही. तर इथं सगळं वाटण भाजलं होतं, तोपर्यंत वांगे चिरून घेतली. भात लावला होता कुकरला भाजतेच ते, तोपर्यंत म्हटलं चला आता मिक्सरला फिरून घेते वाटण. मिक्सरला फिरून घेतलं की लगेच मग भाजी बनवून घेता येते. तर वांगे चिरून पाण्यात टाकले, कारण नाही पाण्यात टाकले तर काळे पडते. थोडंसं मीठ टाकलं पाण्यामध्ये, मग काळे पडू नये म्हणून 4 फाटे करून घेतले वांग्याचे, किंवा 4 कट लावून घेतले तुम्ही, म्हणजे जे म्हणतात ते त्या पद्धतीनं. आता ते मिक्सरला फिरून घ्यावं म्हटलं. आता मिक्सर पण माझं पुसायला आले, बरेच दिवस झाले पुसलं नाही. आता चाललं आहे माझं असं एक कामामध्ये, एक काम करलं की एक काम विसरून जातं. आणि कसं आहे घर सगळं मुली सांभाळून म्हणलं ना की थोडासा लोड येतो बरं का, आणि चिडचिड पण होते. कारण की कोणतं काम आहे ना घेतलं ते हातात शेवटपर्यंत होत नाही. मध्येच ती आली की विसरून जातात. तवायसवर देत होते, ती झोपली म्हणून द्यावं म्हटलं, पण मध्येच ती उठली म्हणून थोडंसं कसं होतं, म्हणजे कोणत्या पण याच्यामधली लिंक आहे ना तुटते आपली. तर आता वायसवर द्यायला गेली होती, मध्ये थोडासा दिन झाला की ती उठली म्हणून परत तिच्याकडे जाऊन आली. आता परत सुरू केलं. आता बघू, आता ती तर उठली, आता जेवढा जमन तेवढा देणार आहे मी.
तिला बोलत बोलत आता मिक्सरला पण फिरून घेतलं काळ्या मसाल्यातलं तिखट सगळं आणि बारीक होत तर फिरून घेतलं. नंतर लास्टला थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलं आणि थोडंसं मी नाच म्हणजे मला कोरडं पण खायला आवडतं म्हणून त्यामुळे मग मी शिल्लक ठेवलं होतं थोडंसं. कसं कोरडं ते ओलं ठेवलं ना तर खराब होतं पावसाळ्याचं, त्यामुळे मग थोडंसं कोरडं ठेवलं. आता भाजी टाकावं म्हटलं, भाताचं कुकरला साईडला ठेवून दिलं आणि आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं करून वांग्यामध्ये मीठ भरून घेतलं. तर वांगे पाण्यातच ठेवले होते मी एवढा वेळ माझं वाटण वगैरे काढून घेऊस तर काळे पडू नये म्हणून. आता त्यानंतर म्हटलं चला वांग्यामध्ये मीठ भरून घेऊया आणि छोटे छोटे असे कोवळे कोवळे अगदी एकतर मसाल्यातलं वांगं किंवा मग कुट्टा भरून वांगं असं भरून करण्यासारखंच होतं, पण तुम्हाला भरून नव्हतं करायचं तर मीठ भरून घेतलं सगळ्या वांग्यात एक एक करून. आणि एकदम असे छोटे छोटे आणि कोवळे कोवळे होते वांगे, त्यामुळेच मी आज काळ्या मसाल्यातली भाजी करण्याचं ठरवलं. तर आता कढईत तेल टाकलं तर ते थोडीशी जिरे टाकली आणि थोडासा कट करून लसूण टाकला. म्हटलं चला आता तेलामध्ये सगळे वांगे असे परतून घ्यायचे. परतून घेतली नाही भाजी पण शिजायला वेळ लागत नाही आणि थोडीशी चव उतरते तेलामध्ये ह्यात तळलेल्या वांग्याची. आणि नंतर मग भाजीला फोडणी टाकल्या 1-2 उकळीमध्येच बंद करून ठेवलं ना गॅस तरी पण मस्त शिजतात. आणि कोवळे असल्यामुळे काहीच वेळ लागत नाही ह्या वांग्याला शिजायला. त्यामुळे मग मी तेलामध्ये म्हटलं आता थोडं थोडं मध्ये मध्ये उघडून बघायचं, कारण काय होतं की एखाद्या वेळेस ना खाली बुडाला चिटकून बसतं. त्यामुळं मी अशा पद्धतीची करत असते भाजी. कधी कधी वांग्यात मसाला भरून किंवा मग कुट्याचं असेल तर कुट्टा भरून पण करत असते. एखाद्या वेळेस असं एखाद्या वेळेस कधीतरी बदलून असेल ना तर म्हणजे बरं पडतं. सारखं नेहमी नेहमी एकच नाही खावं वाटत आणि लाल तिखटाच्या रोज रोज भाज्या पण नाही खावं वाटत. आणि सकाळी नाही बनवू शकत, कारण सकाळी केली तर आपण जेवण पोटभर करतो 1-2 टाईम किंवा तर म्हणजे पोटभर भाजी खातो. पण होतं असं की डब्याला देता येत नाही आणि काळ्या मसाल्याची भाजी असेल तर तेव्हा बाजरीची भाकर करत असतो, मग ती डब्याला द्यायला शक्य नाही. त्यामुळे मग मी असं संध्याकाळी करत असते. तर थोडं थोडं मध्ये मध्ये असं हलवून घेतलं आणि थोडंसं दाबून बघितलं परतले का. मला असं मिठातलं पण वांगं छान लागतं खायला, आवडतं बरं का. मग मी 1-2 माझ्यासाठी पण काढून घेतली होती. तर छानपैकी 50-60% तर तेलामध्येच परतून निघालं. कोवळा असल्यामुळे लगेच निघालं ते तेलात परतून. म्हटलं चला आता थोडंसं तुम्ही बघितलं असं वाटणामध्ये मी काय लाल तिखट वगैरे काय मिरची घातली नव्हती, त्यामुळे तो फोडणीमध्ये थोडीशी लाल तिखट घातलं. आणि आता हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यातला मसाला घेतला आणि याच्यामध्ये ते टाकला. तेलामध्ये थोडंसं परतून घ्यावं म्हटलं, मसाला जरा बरं लागतं. तेलात मसाला परतून घेतला ना आपल्याला पाहिजे तेवढं पातळ. भाकरीसोबत तर मला वाटतं ती पातळच भाजी बरी पडते. आणि थोडंसं काळा मसाला वगैरे असेल तर आपण चुरून वगैरे खातो. आता कोणाच्या घरी खातो कोणाच्या नाही आपण असं नाही म्हणू शकत, पण एखाद्या वेळेस खातो कोणी पण असतो. आमच्याकडं कसं एखाद्या वेळेस खातो भाजी वगैरे असं आवडली तर. आता प्रत्येकाची आवड असते आणि किती परफेक्ट बनवणारा असेल ना तर त्याच्याची परफेक्ट बनवला असं नसतं. आता इथं भाकरी बनवायला घेतल्या होत्या आणि भाकरीचं असं झालं ना तो उभा राहून करावं तर ना काय होतं की ताट बळ पोचत नाही पाहिजे तशी भाकरी थापायला, आणि बसून करावं ना तर असं खूप उठबश होत होतं. पण आता कसं तरी ॲडजस्ट करावंच लागतं. भाकरी तरी करायच्या किती 3-4 भाकरी करायच्या होत्या बाजारीच्या. म्हटलं चला आता भाकरी बनवून घेऊया. आणि भाकरी झाल्या की मग लगेचच थोडासा फ्लावर होता उरलेला. म्हटलं चला आता ती भाजी पण करायला पुरलं नसता आणि कच्चा खायला थोडासा सुकल्यासारखा झाला. तर 2-3 दिवस झाले आण घरी, त्यामुळे म्हटलं तर त्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण टाकून देणं तर शक्य नाही. सगळं विकतचं घ्यायचं. आज थोडं थोडं घरातलं म्हटलं तर बऱ्याचपैकी आपण टाकून देतो, त्यापेक्षा म्हटलं चला आता याला तरी काहीतरी करावं लागणार आहे याची. तर मग त्यामुळे मग मी त्याला काय केलं, थोडं थोडं कट केला इकडं भाकर भाजते तोपर्यंत आणि भाकर भाजीपर्यंत. आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता तेलामध्ये तेल मीठ टाकून थोडीशी हळद टाकून परतून घेऊया. तर अशा पद्धतीने मी करत असते घरातलं पण ॲडजस्ट. कसं तरी छोटी मुलगी असल्यामुळे मला पण सगळं सांभाळणं शक्य होत नाही. असो किती पण घरातपर्यंत कसं असतं आपली कामं आपल्याला करावंच लागतात मुलं सांभाळून. त्यामुळे तर ते तुम्ही भाकर थोडंशी असेल घाई गडबड तर गॅसवर भाजते, नसेल तर मग तव्यावर भाजते. जसं माझ्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने मी कामं करत असते. मी आज बनवलं असं आपल्या साध्या पद्धतीनं मनापासून बनवलेला ब्लॉग आहे. आणि जेवण काळ्या मसाले ते वांगं भाकरी भात आणि मिठातलं थोडंसं फ्लावर. कसं वाटतं तुम्हाला ते ताटात सगळ्यात वाढून घेतलं होतं, पण मी तुम्हाला समोरचं काही शेअर नाही केलं. तर तो कसा वाटतो तर नक्कीच सांगा. माझी भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे, तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा. मला माझा आजचा हा घरगुती ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुमची एक लाईक आणि एक कमेंट ना आम्हाला पुढे जाण्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी खूप मोटिवेशनल देते. त्यामुळं ना नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.